आणि तेच त्यात अनुसरून मी राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज सकाळी माझं बोलणं झालं. प्रामुख्यानं ज्या कायदेशीर बाबी मान्य सर्वोच्च न्यायालयात सुरू आहेत त्यासाठी काही सादरीकरण आमच्या या संघटनेने काय केलेलं आहे, ज्याचा फायदा आपल्या क्युरिटी पिटिशनला होईल असं त्यांचा आग्रह होता. ते सादरीकरण काय आहे त्यामध्ये सरकारने पाहावं आणि त्याचबरोबर ज्या अन्य मागण्या आहेत त्या संदर्भात बैठक घेऊन मग ज्या मान्य करण्यासारख्या त्या कराव्यात. त्यासाठी आता उपसमिती केलेली आहे. उपसमितीकडून अन्य मागण्यांना गती द्यावी, मागण्या मान्य पूर्ण होण्यासाठी. तर त्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री अगदी सकारात्मक होते. खरं म्हणजे माननीय फडणवीस साहेब मागे मुख्यमंत्री असताना त्यांनीच खरं मराठा आरक्षणाबाबतीमध्ये आरक्षण देण्याबाबतीत त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी आरक्षण मिळवून दिलं होतं. तर त्यांची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे. त्यांनी आश्वासन दिल्यामुळे मी खरे पाटलांनी विनंती केली की आता जर माननीय मुख्यमंत्री स्वतः बैठक घेणार आहेत, आपली भूमिका समजून घेणार आहेत, ते सादरीकरण आहे आपल्या न्यायालयांच्या प्रक्रियेकरता जी आहे मदत होणार असेल तर ते पाहणार आहेत. तर त्यासाठी आपण उपोषण स्थगित करावं आणि त्यांनी ती आमची विनंती मान्य केलेली आहे. प्रश्न असा आहे, एक राजकीय प्रश्न आहे की पुण्यामध्ये स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये घटना घडलेली आहे. त्यात आहे ना बरं, तुमचं बोलू नंतर बोलू. धन्यवाद. हां हे घ्या. काय पाटील भारत ते हातातलं तुमच्या पत्रकार हे असे सरका बाकी सर मोशन सर. ओ मामा देश कुठे घेऊन राहिले तुम्ही? ओ मामा देवा साईडला ते नको मामा नको देवा साईडला राहा. ते गरज नाही पडत. भाषण नाही, पत्रकार परिषद. हा घ्या एक पुढे मी घेऊ शकतो. प्रश्न घेऊ का? घ्या पटापट, चला पॉलिटिकल घ्यायला बोल का? विचारा ना कोणाचा आहे. सर हा ऐका, मंत्री संजय सावकार यांनी पुण्यातील घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की अशा ज्या घटना आहे अशा राज्यभरात घडतच असतात. खरं मला मी पाहिलं नाही मान्य सावकारी साहेब काय म्हटले ते, परंतु अशा संवेदनशील विषयामध्ये कोणतेही विधान करताना खरं म्हणजे त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. संपूर्ण राज्यात नाही तर देशभरामध्ये या घटनेचा निषेध होतोय. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत. परिवहन मंत्री त्यामध्ये कारवाई करत आहे. जो मुख्य आरोपी आहे त्याला काही पोलीस दलाचे पथक तयार करून तात्काळ त्याला अटक करण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू आहे. आता अटकही झाली मला वाटतं ना. आणि अशा या विषयामध्ये कुणी मंत्री असतील, कुणी राजकीय पक्षाचे पुढारी असतील, त्यांनी अशा प्रकारचे विधान करणं हे निश्चितच योग्य नाही आहे. अशी विधानं करणं त्यांनी टाळलं पाहिजे असं माझी त्यांना सूचना आहे. बरं, ते बीड प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना VIP ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला जातो आणि हे देशमुख कुटुंबियांनी तसा आरोप केला आहे. त्याची CCTV तपासणीची मागणी देखील केली.
आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, त्यांना अटक झालेली आहे, ते काय तुरुंगात आहे. तर त्या ठिकाणी काय घडतंय तसं काही CCTV फुटेज जर असेल त्यांनी द्यावे शासनाला, पण असे कायद्याच्या पुढं कोणी मोठा नाही आहे. दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे असं म्हणतात, कारण परिवहन मंत्र्यांनी जे बोललं, परिवहन मंत्र्यांनी आणि त्यानंतर आता सावकार आहे, अशाच पद्धतीने जर बोलत असतील तर काय? मला वाटतं मान्य स्वतः मुख्यमंत्री किंवा दोन्ही पक्षाचे उपमुख्यमंत्री जे आहेत महायुतीतले, निश्चितपणे त्यांच्या मंत्र्याच्या विधानाची दखल घेतील. तर गांभीर्य जर आमचे मंत्री ठेवणार नसतील ते उचित नाही आहे. एक प्रश्न विचारतो, वडेट्टीवार आता म्हणाले की आता अधिवेशन सुरू होताच या सगळ्या सरकारचे काही दिवसातलेच सगळे कारनामे आणि लोकांप्रती असलेला हा दुराभाव आम्ही लोकांच्या समोर आणणार आहे आणि अधिवेशनात सगळं महाराष्ट्रासमोर आणू, असं ते म्हणाले. असं आहे की महाविकास आघाडीमध्ये झालेली बिघाडी जी आहे ती आता दुरुस्त करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे सगळ्यांची. कुठेतरी आपला अपाय जागण्यासाठी असे लोक विधानं करत असतात. साहेब, विरोधी पक्षनेता तयार नाही आहे, झालेला नाही आहे, महाविकास आघाडीतून नाव येत नाही आहे, मग हे अधिवेशन सुद्धा आता विरोधी पक्ष नेत्याशिवाय होईल. विरोधी पक्ष नेत्याला पाहिजे संख्याबळच नाही आहे ना, आणि त्याच्यामध्ये आता जे काही थोडेफार पक्षातले लोक शिल्लक आहेत ते टिकून राहावेत म्हणून आता प्रत्येकाला विरोधी पक्ष नेत्याचा गाजर दाखवलेला आहे. पण त्याच्यातही एकमत होत नाही ना आम्हाला. नाही म्हणून एकमत त्याला करायचंच नाही ना. थँक्यू.